अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. नमस्कार, मी अनिकेत दादासो पवार. मी राहणार पंधारेचा. माझी बहीण इथं आर्वी गावामध्ये दिलेली. मागचे 3 वर्ष झाले तिचं लग्न झालेलं इथं. पण 3 वर्षामध्ये जवळपास 2.5 वर्ष तिच्या नवऱ्याने तिला खूप जास्त त्रास दिला आणि त्या त्रासापायी तिच्या नवऱ्याने तिचा काल दिनांक 17 कालच्या दिवशी एक सकाळी तिचा मर्डर केला घरी. आणि ही गोष्ट सकाळी 10 वाजता झाली, पण आमच्यापर्यंत दुपारी 3 वाजता आली. ज्या काही गोष्टी घडल्या आहेत ना, त्या खूप निर्दयी झाल्या आहेत आणि मला असं वाटतं की ह्या गोष्टी कधीच कोणासोबत घडू नये. आणि मला फक्त माझ्या फॅमिलीला आणि जे काही गोष्टी घडल्यात त्याचा मला पूर्णपणे माझ्या पुरीला न्याय द्यावा, न्याय दिला. माझ्या पुरीला न्याय मिळावा, त्याला एवढंच फाशीची वाटतं. शिक्षा व्हावी. आणि प्रत्येक वेळेस त्याची आईने तिला सपोर्ट त्याला केला. प्रत्येक चुकीच्या गोष्टीला त्याने साथ दिली तिला. कधी तो म्हणलं, ती म्हणली नाही की तू इथं चुकतोयस, तू असं करू नकोस. प्रत्येक चुकीच्या गोष्टीला तिने सपोर्ट केला. अशी आई कुणाला भेटू नाही. आणि माझ्या पुरीला न्याय मिळावा आणि त्याला फाशीची शिक्षा व्हावी ही माझ्या सरकारकडे विनंती. माझी पोरगी 5 दिवसाची असल्यापासून मी सांभाळली तिला. पुरीचा बाप मारला होता, पुरीला ग्रॅज्युएशन केलं. पोराला 1.5 वर्षाचा माझं पोरग होतं आणि आता तिचं पण पोरग 1.5 वर्षाचं आहे. आणि पोराला माझ्या काही सुद्धा ते कळत नाहीये. रात्रभर मम्मा मम्मा करते. त्या निर्दयाला फाशीची शिक्षा द्यावी. आणि आईने चुकीचं वळण लावल्यामुळं आईला सुद्धा, बहिणीला सुद्धा सगळ्यांना शिक्षा व्हावी ही माझी सरकारकडे विनंती कळवळीची. त्याच्यामध्ये त्याची पूर्ण फॅमिली सामील होती. पूर्ण फॅमिलीला सजा मिळावी, मला न्याय मिळावा. आणि वारंवार तिचा शारीरिक मानसिक त्रास पण देत होता तिला. तो घरामध्ये बारीक सारीक गोष्टी झाल्या त्याच्यावरती लक्ष, आणि पूर्ण दिवसभर घरी राहायचा आणि काम न करता सारखा वारंवार तिला बोलायचं, तू कामावरती जा. ह्या गोष्टी तो करत आला. आणि तो त्याच्या आईला पण मारायचा. एवढा निर्दय होता तो. आईला मारायचा. त्याने त्याच्या आईला मारून पण त्याच्या बापाचा पण हात तोडलेला. बापाच्या हातावरती पण त्याने घाव केले. त्याच्या फॅमिली कधी धरून राहत कधी नव्हता. नाही. कधी कुणी सुद्धा त्याच्या दारात आलं नाही पुरीला म्हणजे सोडवायला. खूप निर्दयी माणूस होता. त्याचा कठोर शिक्षा होय अशीच एवढी विनंती.